श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आमच्याकडं ना अक्षय तृतीयेच्या वेळेस आम्हाला सुतूक पडलं होतं. त्याच्यामुळं जी अक्षय तृतीया आहे ती आम्हाला काय म्हणजे जे पूर्वजांचा जो नैवेद्य आहे तो काय दाखवता आला नव्हता. आता सुतूक म्हणजे जे फिटलं होतं तर त्याच्यानंतर आहे ना आता करागिळी काही पुजली नव्हती. आणि कसं असतं जेव्हाचं तेव्हा झालेलं बरं असतं. तर इथं आहे ना नैवेद्य ठेवलेलं होतं. तर एक माझ्या भावासाठी आणि एक आजा सासरे आहेत. तर केळी काही पुजली नव्हती. तर इथं अशा प्रकारे ना म्हणजे पुरणपोळ्याच केल्या होत्या, मांडे काही केले नव्हते. आणि इथं छोटंसंच म्हणजे जास्त काही मोठा काही केला नव्हता. फक्त नैवेद्य दाखवणे इतपतच स्वयंपाक केला होता. कारण आज आपल्याला आहे ना जाऊबाईच्या इथं आहे ना सुवासिनी जेवण होतं. म्हणजे ते तुळजापूरला जाऊन आले होते. तर तिथं जायचं आहे. तर तिथं कशाप्रकारे सुवासिनी जेवू घालतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि ना याच्या आधी पण ते गेले होते. पण आहे ना आम्हाला सुतूक पडल्यामुळं जी जेजुरी आहे ती राहून गेली आणि मग ते घरी आले होते. तर पुन्हा एकदा ते जेजुरीला गेले आणि मग आता सुवासिनी जेवू घालायचे होते. तर बघा इथं मांडे चालू होते. तर मांडे करायला तिथल्याच आमच्या मळ्यातल्या त्या ताईन त्या होत्या. तर बघा छान असे मांडे येत होते. तर या मांड्याचं कसं असतं ना, गहू जर चांगले असले तरच मांडे येतात, नाही तर आहे ना मग कधी कधी खूप खेळ होतो. तर इथं मांडे छान येत होते. 3 दगडाची चूल केलेली होती आणि इथं छान अशा आता दोघी तिघी मिळून मांडे करत होते. तर असे मांडे जर केले ना पटपट होत्या. पुरणाच्या पोळ्या करायला सोप्या असतात, पण जास्त जर स्वयंपाक बनवायचा असेल तर मांडे नाही पटकन होतात. पण त्याला आहे ना बायका जास्त लागतात. एक जण भाजायला, एक जण करायला, एक लोळे भरायला. तर आमच्याकडं जे गव्हाचं पिठाचे गोळे करतात ना त्याला लोळे म्हणतात. तर तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून मला सांगा. आणि बघा इथं आहे ना सर्वजण लाजत होते व्हिडिओ काढण्यासाठी. तर त्याच्यामुळे तुम्हाला जास्त काही चेहरे वगैरे काही त्यांचे दिसणार नाही. तर बघा इथं मांडे चालू आहे. आणि मांड्याचा स्वयंपाक झाल्यानंतर त्यांनी 2 कुमारिका आणि 7 सवासणी जेवू घातल्या होत्या. तर आमच्याकडे सवासणी जेवण कसं असतं ते तुम्हाला दाखवेल. आणि याच्यानंतर आहे ना मलाही सवासणी जेवण घालायचं आहे. तर त्याचा व्हिडिओ तुम्हाला आहे ना 1-2 दिवसानंतर येईल. मीही जेवू घालणार म्हणजे घातलेले आहे. पण तो व्हिडिओ आता तुम्हाला एक एक व्हिडिओ थोडे थोडे लेट येतील. करायची आहे तर बघू शकता तुम्ही. भात टाकला याच्यात. गरम आहे का तो अजून? आरती पाणी टाकी का? ये हां नंतर सोडतो. जायचंय तुम्हाला काय? बांगड्या पीस वापरून टाकायचं का? लय बुरकं येते इकडून.
आणि इथं घरी आल्यानंतर ना शनीची जी म्हणजे शनी जन्मोत्सव साजरा होणार होता, तर त्यासाठी इथं लायटिंगची तयारी चालली होती. तर बघा आता हा थोडासा व्हिडिओ लेटच येतील,